नमस्कार. साता समुद्रापारचा कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार अद्यापही कायम आहे आणि त्यामुळे या रोगाची दहशतही कायम आहे. आजच्या या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत नेदरलँडमधल्या एका परिवाराशी आणि त्याचबरोबर सिंगापूरमध्ये असलेल्या एका कुटुंबाशी. आपल्या सोबत नेदरलँडमधून कोण आहेत आणि सिंगापूरमधून कोण आहेत ते आपण जाणून घेऊ. आपल्या सोबत नेदरलँडमधून आहेत नंदिनी नागपूरकर आणि त्याचबरोबर सिंगापूरमधून आपल्या सोबत, माफ करा माझ्याकडून नावं उलटी घेतली जात आहेत. आपल्या सोबत नंदिनी नागपूरकर आहेत त्या सिंगापूरमधून आणि नेदरलँडमधून आपल्या सोबत आहेत प्रणिता देशपांडे. प्रणिता देशपांडे यांचे पती अद्वैत देशपांडे सुद्धा या चर्चेत जोडले जात आहेत. या चर्चेच्या पहिल्या टप्प्यात अत्यंत स्वाभाविकरित्या आपल्याला नेदरलँडची चर्चा करायची आहे, तसंच आपण सिंगापूरची पण करूच. पण नेदरलँडच्या बद्दलची काळजी करण्याची स्थिती यासाठीच कारण जगातल्या मोजक्या देशांच्या यादीत जर आपण पाहिलं जिथे हजारांमध्ये रुग्णसंख्या आढळतीये त्याच्यात नेदरलँडचं नाव बऱ्यापैकी वर पोहोचलंय. मला त्यानिमित्तानं प्रश्न विचारायचा आहे तो प्रणिता देशपांडे यांना. प्रणिताजी, आत्ताच्या घडीला तुम्ही ज्या वेळेला नेदरलँडची बदललेली परिस्थिती पाहता तर ती नक्की कशी बदलली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे रुग्ण येण्याची किंवा रुग्ण प्रसार होण्याची कारणं कुठली जाणवतात? कारण याच्या अगदी उलट परिस्थिती सिंगापूरमध्ये ज्याची चर्चा आपल्याला त्याच्यानंतर करायची आहे. सर्वप्रथम आम्हाला 22 मार्च रोजी हे क्रिसिस एजन्सी तर्फे एक एनएल अलर्ट आला. ज्या दिवशी तो अलर्ट आला त्या दिवशी आम्हाला प्रत्येकाच्या मोबाईलवर एक महत्वाचा असा मेसेज आला की सगळ्यांनी काही सुरक्षितता बाळगा. मग त्याच्यामध्ये आम्हाला महत्वाच्या टिप्स देण्यात आल्या, जसं की कान नाक झाकून ठेवणे असो किंवा मग हात धुणे असो वारंवार. व ज्या दिवशी हा अलर्ट आला त्या दिवशी आम्हाला थोडीशी अशी चाहूल मिळाली की नक्कीच काहीतरी भयंकर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे पुढे जाऊन. म्हणून गव्हर्नमेंट आता आपल्याला वेळोवेळी हे मोबाईल अलर्ट्स पाठवतात आहे किंवा मग वाहतुकीच्या स्थळी किंवा बस स्टॉप किंवा ट्रॅम स्टेशन मध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाईज किंवा बॅनर्स लागले गेले. हे कधी झालं प्रणिताजी? हे कधी झालं आणि त्यावेळेची तारीख आठवतीये का तुम्हाला? हो, 22 मार्च रोजी आम्हाला एनएल अलर्ट आला. सगळ्या ऑल ओव्हर नेदरलँड्स हा अलर्ट पाठवण्यात आला आणि या अलर्ट नुसार आम्हाला सगळ्यांना लक्षात देऊन घेण्यात आलं की हा व्हायरस आता आपल्या देशामध्ये फैलला आहे आणि आता प्रत्येक नागरिकांनी स्वतःचीच नाही तर आपल्या आप्तस्वकीयांची, ज्येष्ठ नागरिकांची, गर्भवती स्त्रियांची जास्ती काळजी घ्या. या सगळ्या सूचना आम्हाला या अलर्ट नुसार वेळोवेळी देण्यात आल्या. 22 मार्च रोजी आम्हाला पहिली चाहूल लागली की खरंच हा व्हायरस आता काहीतरी रुद्ररूप धारण करण्याच्या मार्गावर दिसतो. अच्छा, म्हणजे तुम्ही 22 मार्च 2020 ला नेदरलँडमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे रुग्णांना किंवा म्हणजे कोरोनाच्या प्रसाराची माहिती पहिल्यांदा देण्यात आली. प्रेक्षको, इथे एक आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला आपल्याला गरजेची आहे की ज्या देशांमध्ये कोरोना सर्वाधिक थैमान घालतोय त्यात नेदरलँड एक देश आहे. त्या नेदरलँडमध्ये 22 मार्चला लोकांना त्याच्या प्रसाराची माहिती देण्यात आली आणि भारत हा 8 जानेवारी पासून सतर्कतेने या संदर्भात लढा देतोय हे आपल्याला विसरता कामा नये. प्रणिता देशपांडे, आपण 8 जानेवारी ते 22 मार्च याच्या दरम्यान भारतात आला होतात. तुमचं एक पुस्तक प्रकाशन पण भारतामध्ये झालं. हा सगळा प्रवास म्हणजे भारतात येणं आणि भारतातून परत जाणं हा सगळा प्रवास अतिशय त्यावेळेला शांत झाला, सहज झाला का, शांतपणे झाला का? कारण नाही म्हणता डिसेंबर पासूनच कोरोनाची चाहूल जगाला लागलेली होती. खरं तर आम्हाला आवर्जून अशी या मीडियाद्वारे सांगताना अभिमान वाटतो की मी जेव्हा भारतामध्ये होते आणि भारताची पूर्ण परिस्थिती मी बघितली, त्यानंतर एअरपोर्टवरती जे काही आम्हाला क्वारंटाईन करण्यात आले किंवा आमच्या सगळ्या टेस्ट घेतल्या आणि भारतामध्ये असतानाचा काळ किंवा भारताहून परत नेदरलँडमध्ये मी आले तेव्हा माझ्या मनामध्ये आपण नेहमी तुलना करतो. मी कुठल्याही देशाला क्रिटिसाइज करत नाही, पण मला अभिमान वाटतो की भारतामध्ये आज लोक
लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर कितीतरी नेदरलँडच्या पटीने आपण भरपूर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून सुद्धा आपल्या सरकारने प्रशासनाने इतकं चांगलं नियंत्रण केलेलं आहे की आज पाहिलं तर तेवढा आकडा आपला वाढलेला नाही, ज्या कंपॅरिझन मध्ये प्रत्येक युरोपियन कंट्रीजला आपण जर तुलना केली तर. त्यामुळे माझं स्वतःचं पण असं मत आहे की भारताने जी सुरक्षितता बाळगली त्या सुरक्षिततेच्या टिप्स सुद्धा मी इथे बसून देत असते, जसं मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला. प्रणिता देशपांडे, आपण भारताने बाळगलेल्या सुरक्षेच्या विषयी बोलता आहात. ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की देशात 135 कोटी लोकसंख्या आहे आणि 135 कोटी लोकसंख्या असलेला देश हा जगातल्या इतर प्रगत आणि नुसत्या प्रगत नाही तर जास्त साक्षर देशांपेक्षा सर्वात लवकर सजग झाला आणि 8 जानेवारी पासून भारतातल्या केंद्र सरकारच्या वतीनं कोरोना प्रतिबंधाच्या संदर्भात कारवाई सुरू केली. पण एका बाजूला भारताची ही स्थिती आहे, सिंगापूरची स्थिती काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि याचं कारण असं की सिंगापूरमध्ये पर्यटन हा त्यांच्या उपजीविकेचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, अर्थव्यवस्थेतला एक महत्वाचा भाग आहे. नंदिनी नागपूरकर आपल्या सोबत आहेत सिंगापूरहून. सिंगापूरमध्ये प्रसार पण कमी आहे आणि मरणाऱ्यांची संख्या पण कमी आहे. सिंगापूर सारखं शहर जे चीनी भूभागापासून भारताच्या तुलनेनं तसं पाहिलं तर जवळ, आणि त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा असा की सांस्कृतिक दृष्ट्या पण ते चीनला जवळ आहे. असं असताना तिथे कमी प्रसार आणि कमी फैलाव या दोन्ही गोष्टी कशा? नमस्कार. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. अगदी सिंगापूरच्या जवळच चीन असल्यामुळे हा विचार करणं बरोबर आहे तुमचं. ऍक्च्युली असं झालेलं आहे की 17 जानेवारीला वर्ल्ड वाईड जेव्हा लक्षात आलं यांच्या की केसेस होत आहेत, तर 31 डिसेंबरला चायनाने सांगितलं, 17 जानेवारीला वर्ल्ड वाईड झालं. पण सिंगापूर गव्हर्नमेंट एवढं अलर्ट होतं की त्यांनी 2 जानेवारी पासूनच युहानहून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांचे टेम्परेचर बघायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू युहान बरोबर चायनाच्याही प्रवाशांना तसंच वागवलं जायचं की एअरपोर्टवरनं येतात आहे, टेम्परेचर चेक करा. हा त्यांना संशयित वाटले तर त्यांना बाजूला करून क्वारंटाईन करत होते. अच्छा, आपण नंदिनी नागपूरकर ही जी 2 जानेवारी तारीख सांगताना ही फार महत्वाची आहे. ती चर्चेत यासाठी येते की 2 जानेवारीला सिंगापूर जागा झाला, 8 जानेवारीला भारत जागा झाला. भारतानं 17 तारखेपासून आपल्या विमानतळांवर अधिक सक्षम पद्धतीनं कारवाई सुरू केली. 2 जानेवारीला सिंगापूर जागा व्हावा यामागे नक्की काय कारण आहे? म्हणजे चीन पासून त्याची असलेली निकटता आणि दुसरं महत्वाचं म्हणजे थोडासा सांस्कृतिक प्रभाव, या 2 गोष्टींमुळे सिंगापूर अतिशय वेगात जागा झाला का? ऍक्च्युली इथे ना जानेवारी महिन्यामध्ये चायनीज न्यू इयर असतं सिंगापुरींचं. तर सिंगापूरमध्ये चायनाचे बरेच नागरिक राहतात आणि चायनात देखील सिंगापूरचे बरेच नागरिक राहतात. त्यामुळे न्यू इयर साठी येणं आणि जाणं हे सतत असतं. त्यामुळे ही कल्पना त्यांना आली होती. जेव्हा 31 डिसेंबरला हे डिक्लेअर केल्या गेलं तेव्हा थोडस गव्हर्नमेंटला थोडीशी जाणीव झाली की काहीतरी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथलं सरकार खूप जागरूक असतं, छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतल्या जाते त्यांच्याकडनं. त्यामुळे हा तर खूप मोठा त्यांच्यासाठी इश्यू होता. त्यामुळे त्यांनी अगदी पहिलेपासून सुरुवाती म्हणजे जसं लक्षात आलं तशी यांनी पावलं उचललेली आणि 2 जानेवारी पासून येणाऱ्या प्रवाशांवर त्यांनी देखरेख ठेवायला लागली. अगदी. आणि आपण सगळेजण सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय मार्केटमधल्या स्थानाला पूर्ण ओळखून आहोत. ली कुआन सारखं अत्यंत दूरदर्शी नेतृत्व सिंगापूरला लाभलं. त्यांनी सिंगापूरचा जो कायापालट केला तो सुद्धा आदर्शवत आहे आणि त्यांच्याच आदर्शावर आता तिथे सुरू असलेलं सरकार हे अतिशय लवकर सजग झालं होतं, हे आपल्याला इथे चर्चेमध्ये नमूद करायला लागेल. भारताच्या 15 दिवस आधी सिंगापूर जागा झालेला होता. हा एक भाग. आता दुसरा महत्वाचा भाग आहे ज्याच्यासाठी आपण नेदरलँडला चर्चेसाठी जातो आहे. आपल्यासोबत प्रणिता देशपांडे आहेत, त्यांचे पती अद्वैत देशपांडे आहेत. माझा आता प्रश्न अद्वैत देशपांडे यांना आहे. अद्वैत देशपांडे, तुम्ही जेव्हा भारतात आलात त्यावेळेला तुम्हाला कोणत्या प्रकारच्या चाचण्यांना सामोरं जावं लागलं आणि परत गेल्यानंतर नेदरलँडमध्ये तुमच्या तशा चाचण्या झाल्या का?
नमस्कार. नमस्कार. नाही, जेव्हा मी भारतात आलो तेव्हा नॉर्मली त्यांनी फक्त टेम्परेचर चेक केलं आणि थोडी ट्रॅव्हल हिस्ट्री पण विचारली की तुम्ही इटली किंवा चायनाला कुठे गेला होतास का हे विचारलं. आणि जनरली एक इन्फॉर्मेशन विचारून त्यांनी ती नोट डाऊन करून ठेवली की तुम्ही इंडियात असताना कुठे जाणार आहात, कोणकोणत्या लोकेशनला जाणार आहात. म्हणजे जर काही त्यात काही सस्पेक्ट आढळले तर त्यांना माहिती पाहिजे मी कुठे आहे, एवढी त्यांनी बेसिक विचारपूस त्यांनी केली होती हे इंडियात असताना. आणि जेव्हा मी परत नेदरलँडला आलो, मी आलो एक 16 मार्चला, त्यावेळेस इथे काहीच नाही झालं. म्हणजे चेकिंग पण नाही झालं आणि काहीच नाही. म्हणजे या ठिकाणी त्यांचं बेसिकली म्हणणं असं होतं की नाही, नॉर्मलीच सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या चालू द्या, लोकांना पॅनिक नको व्हायला, हे त्याच्या मागचं एक रिझन असं आमच्या लक्षात आलं. अच्छा, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण जर युरोपीय देशांचं कोरोनाकडे आणि कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता याच्यावर विचार करायचा असेल तर एक गोष्ट स्पष्टपणे अशीच दिसून येते की युरोपीय देशांनी त्यांच्या नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये म्हणून अनेक कठोर पावलं उचलायला वेळ घेतला. प्रणिता देशपांडे, तुमच्यावर पहिल्यांदा निर्बंध कधी लागू झाले, काय निर्बंध लागू झालेत आत्ता, आणि आज ते निर्बंध किती कठोरपणे पालन करावे लागत आहे नेदरलँडमध्ये? आज मला असं सांगावं वाटतं की जेव्हा आज असा आकडा जेव्हा 10,000च्या पुढे जे रुग्णांचा, कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आलेला आहे आणि 750च्या वरती मृतक आहेत नेदरलँडमध्ये, आज इतकी भयंकर परिस्थिती आल्यानंतर जे काही सरकारची भूमिका आम्ही बघतो आहे की आता जर आम्ही घराच्या बाहेर 2 किंवा अधिक व्यक्ती जरी आम्ही घराच्या बाहेर दिसलो तर आम्हाला 400 युरोचा फाईन ते लावतात आहे. आणि सतत खाली पोलीस, आम्ही कुठेही गेलो तर पोलीस अगदी आम्हाला विचारायला की कशाला चालले, गरज नाही, परत घरी जाऊन बसा, सुरक्षित राहा आणि तुम्ही तुमचंही आयुष्य धोक्यात टाकू नका. आणि तुमच्या थोड्याशा निष्काळजीप्रमाणे जो काही इतरांना त्रास होणार आहे त्यामागचा त्यांचा हेतू आम्हाला अक्षरशः आता लक्षात येतो आहे. पण तुम्ही आत्ताच्या घडीला पूर्णपणे नेदरलँडमध्ये घरातच आहात की तुमच्यासाठी बाहेर पडण्याच्या काही वेळा ठरलेल्या आहेत? नाही, आम्ही घरातच आहो, होम क्वारंटाईन करून घेतलेला आहे आणि आम्ही आधीच अन्नाचा साठा म्हणजे भरपूर प्रमाणात आणून ठेवला की जेणेकरून आम्हाला बाहेर जाणं टाळता येईल. कारण इथली परिस्थिती आता इतकी हाताबाहेर निघून गेली आहे की आम्हाला कुठलीही रिस्क घेण्यात म्हणजे आमची स्वतःची हिंमत होत नाही. कारण या आजाराचा प्रश्न असा आहे की हा एका सोबत सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणारा हा आजार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी आपल्यासाठी नाही तर आम्ही आता इतरांसाठी स्वतःची काळजी घेतो की आपल्याला जर झालं तर दुसऱ्यांना याचा त्रास नको, म्हणून आम्ही घरातच राहतोय. अगदी. आपण पटकन आता सिंगापूरला जाऊ, तिथे नंदिनी नागपूरकर आपल्या सोबत आहेत. नंदिनीजी, यापेक्षा अगदी उलट परिस्थिती सिंगापूरमध्ये आहे का? सिंगापूरमध्येही निर्बंध लागू झाले, ते कोणत्या तारखेला लागू झाले आणि सिंगापूरकर या सगळ्या निर्बंधांना सहज स्वीकारतायत का तिथे पण काही वेगळं वागणं अजूनही सुरू आहे जसं भारतात घडतंय आणि जी चिंतेची बाब आहे? नाही, इथली परिस्थिती खूप सुखदायक आहे आमच्यासाठी. सगळ्यात पहिलं मला असं सांगावंसं वाटतं आहे की इथला सरकार जे काय सांगतं लोकांना, इथल्या नागरिकांना, ते नागरिक प्रयत्नपूर्वक पाळतात. म्हणजे त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो की आपल्याला असं सांगितलं आहे तर आपण हे फॉलो केलं पाहिजे. अच्छा, आणि खूपच चांगली गोष्ट तुम्ही मांडता आहात. कारण आमच्याकडे म्हणजे भारतामध्ये एखादी गोष्ट करा असं सांगितलं की ती कशी करायची नाही याच्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणारी माणसं असतात. आत्ता सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अशा घटना समोर येत आहेत की ज्यात लोक घरी बसा सांगूनही रस्त्यावर फिरताना दिसत आहेत, वाहनं घेऊन विनाकारण इकडे तिकडे टेहाळणी करतायत, फिरतायत. सिंगापूरमध्ये असं जर एखाद्यानं केलं तर सिंगापूरमध्ये काय होईल? ऍक्च्युली सिंगापूर तुम्ही जसं ऐकलेलं आहे फाईन कंट्री आहे, तर ही दोन्ही प्रकारे फाईन आहे. म्हणजे तुम्ही चुका केल्या तरी फाईन आहे तुम्हाला, आणि तुम्ही जर का चुका नाही केल्या तर या सगळं सौंदर्याचा आस्वाद आरामात घेऊ शकता असा हा देश आहे. तर सहसा लोक इथे हिंमत नाही करत नियम तोडायची, नियम पाळतात. त्यामुळे देखील कदाचित सिंगापूरचं नाव हे जगामध्ये आज एक महत्वाचं स्थान घेऊन आहे. आणि इथे सरकारने सुरुवातीला प्रयत्न केला सगळ्यांना सांगायचा की तुम्ही मास्क लावायचे, हात धुवायचे, 20 सेकंद
हात धुतले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जितके मॉल्स आहेत, हॉटेल्स आहेत बऱ्यापैकी, तर इथे जे वॉशरूम असतं त्या वॉशरूम मध्ये बेसिनच्या वर ऑलरेडी आपल्याकडे आता जे भारतामध्ये आपण बघतो आहे किंवा इतर ठिकाणचे व्हिडिओज बघतोय 20 सेकंद हात धुवा, हे तिथे ऑलरेडी लावलेलं असतं. फक्त तुम्हाला ते लक्षात अत्यंत फार चांगली गोष्ट आपण सांगितलीत. भारतीय संस्कृतीमध्ये हात धुवा, पाय धुवा, त्याच्याशिवाय घरात येऊ नका. भारत स्वतःच्या स्वच्छतेविषयी, शारीरिक स्वच्छतेच्या विषयीची अनेक उदाहरणं ही आपल्या लहानपणापासून मिळणाऱ्या शिकवणीमध्ये आपल्याला सापडतात. आणि या प्रकारच्या अनेक शिकवणी या सार्वजनिक जीवनात सिंगापूरमध्ये अस्तित्वात आहेत, अशी इथे एक महत्वाची नोंद नंदिनी नागपूरकर यांनी केलेली आहे. याच निमित्तानं मग माझा पुढचा प्रश्न नंदिनी नागपूरकर यांना असा आहे की तुम्हाला आता काही प्रमाणात तरी निर्बंध आहेत की अजिबातच निर्बंध नाही आहेत? तुमचं रोजचं जगणं कसं आहे तिथलं? ऍक्च्युली निर्बंध नाही असं नाही म्हणता येणार. आम्हाला सांगतात आहे की जितकं जमेल तितकं घरी थांबा, घराच्या बाहेर पडू नका. वर्क फ्रॉम होम जमत असेल तर वर्क फ्रॉम होम करा. अगदीच गरज पडली तर बाहेर जा, नाही असं नाही, पण नियमांचं पालन करून जा. म्हणजे जर का तुम्हाला सर्दी, पडसं, खोकलं काही आहे असं साधं याने, तर अगदी तोंडाला मास्क लावायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून तुम्ही शेजारच्याला त्रास देणार नाही, तो व्यक्ती घाबरणार नाही, याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. अशा याने सगळं पूर्णपणे ते प्रत्येक वेळेस सांगतात आहे. त्यानंतर जसं लक्षात आलं की हा विषाणू असा आहे की हा पटकन संसर्गजन्य आहे, त्यामुळे मग यांनी अफवा पसरू नये म्हणून गव्हर्नमेंटनी Singapore.sg म्हणून एक असं ऍप हे आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचा, की आम्हाला त्या ग्रुपवर सकाळ संध्याकाळ सगळी खरी माहिती पोहोचवल्या जाते. म्हणजे आज इतके पेशंट आलेत, आज इतके बाहेरचे आहेत, आज इतके आपल्या सिटी मधले आहेत. सो सिटी मधले आहेत तर मग तुम्ही काळजी काय घ्यायची. आणि जर का आम्ही म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आता सुरू झालेलं आहे, 1 मीटरचं अंतर सांभाळायला सांगतात आहे. त्यानंतर जेव्हा हे लोक हाऊस क्वारंटाईन व्हा म्हणतात तेव्हा त्यांनी ते पाळलं पाहिजे. 14 दिवस घराच्या बाहेर पडायला नको. आणि आपण जे सांगता आहात त्याला पूरक असा एक तपशील फक्त चर्चेमध्ये आणतो मी पटकन. 879 एकूण रुग्ण सापडलेत सिंगापूरमध्ये, त्यात 3 जणांचा मृत्यू झालाय, 228 जण बरे सुद्धा झालेले आहेत. हा आकडा नेदरलँडच्या तुलनेनं अत्यंत कमी आहे. पण मला आता प्रणिता देशपांडे आपल्या सोबत आहेत, त्यांनाही विचारायचं आहे, आणि अद्वैत देशपांडे आहेत, त्यांनाही विचारायचं आहे. प्रणिताजी, नेदरलँडमध्ये काय चुका झाल्या? अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट हाताबाहेर निघून जावी असं नेदरलँडमध्ये का घडलं? तसं बघितलं तर पाश्चिमात्य देश, स्पेशली युरोप जर आपण बघितलं तर हे नैसर्गिक दृष्ट्या इतका छान देश आहे नेदरलँड की टुरिस्ट प्लेस म्हणून नेहमी लोकांची झुंबड असते की ह्या देशात यावं. टुलिप्सचे जे फेस्टिवल्स असतात त्यासाठी सुद्धा इथे खूप लोक येत असतात. आणि फेब्रुवारी हा काळ असा आहे की इथे मुलांना सुट्ट्या असतात शाळेला, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्निवल्स आणि फेस्टिवल्स इथे खूप मोठ्या प्रमाणात आयोजन असतं त्यांचं. मग स्पेशली ह्या काळामध्ये लोक वेळ राखून ठेवतात की या काळांमध्ये आपण या देशांमध्ये हे कार्निवल्स आहे, आपण त्याच्यासाठी जाऊ. आणि हाच एक महत्वाचा मुद्दा आहे की यामुळे काय झालं की टुरिस्ट लोक आले, मग प्रत्येक जण कुठल्या तरी वेगळ्या भागातून आला आणि गर्दी जमली, आणि मग कोणाला नेमका तो संसर्ग झाला असेल त्या गर्दीमुळे तो पसरला. आणि लक्षातच आलं नाही की हा इटलीचा माणसाने इथे आणलाय की चायनाचा आणलाय, कारण त्या फेस्टिवल्स आणि कार्निवलमुळे भयंकर इथे गर्दी असते. अच्छा, हे जे फेस्टिवल आणि कार्निवल ज्याचा उल्लेख आपण करता आहात, यासाठी खास करून कोणत्या देशातून लोक येतात नेदरलँडमध्ये? इटली जसं जवळ आहे, इटली, नंतर फ्रान्स, युरोप. आय थिंक मोस्ट ऑफ द युरोप मधून येतात. आणि नेदरलँडचे लोक पण काही आहेत जे किंवा फ्रान्सला जातात. तर हे फेब्रुवारीचा हा जो काळ आहे 2 आठवड्याचा, त्याच्यात हे लोक सगळीकडे फिरायला पण जातात आणि बऱ्याचशा दुसऱ्या युरोपियन कंट्रीज मधले लोक नेदरलँड्स मध्ये पण येतात. तर हे मिक्स आहे, इट इज मिक्स ऑफ एव्हरीथिंग. अच्छा, आपण इटलीचा उल्लेख केलात. इटली मध्ये जाणारे आणि इटलीमधून नेदरलँडमध्ये येणारे ही पण बऱ्यापैकी प्रवाशांची संख्या आहे. इटलीच्या चुका पण तुम्हाला लक्षात आल्या का? आणि नेदरलँडच्या आणि इटलीच्या चुकांमध्ये काही साम्य तुम्हाला वाटतं? अद्वैत देशपांडे, आपण बोललात तर. हो,
बेसिकली तेच आहे की आधीपासून थोडं एक स्ट्रिक्टनेस जे व्हायला पाहिजे होतं ते ऍक्च्युली लक्षात नाही आलं. आणि मेन असं झालं की जेव्हा या सुट्ट्या होत्या, सुट्ट्यानंतरच तुम्ही बघाल की काउंटमध्ये एकदम वाढ झालेली आहे. सुट्ट्यांच्या काळात कोणाला लक्षात नसेल आलं. बेसिकली सगळ्यांनी एक नॉर्मल सर्दी खोकला म्हणून आपण इग्नोर करतो किंवा आपण म्हणतो ठीक आहे एक नॉर्मल मेडिसिन घेऊन ते बरं होऊन जाईल. तसंच सगळीकडे झालेलं आहे. अजून एक अशी गोष्ट आहे की इटलीमध्ये स्पेसिफिकली किंवा मोस्ट ऑफ द युरोपियन कंट्रीजमध्ये ऍव्हरेज एज जे आहे ते मोर दॅन 45 आहे आजच्या काळात. म्हणजे इथे वृद्ध किंवा 45च्या वरचे लोक जास्त आहेत ज्यांना ऑलरेडी काही कंडिशन्स आहेत, मेडिकल कंडिशन्स आहेत. त्या अजून हे वाढत गेलं कारण इटली किंवा स्पेन किंवा नेदरलँड इथे जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यावर या रोगाने लवकर हे केलं आणि त्यामुळे तो वाढत गेला. अगदी आपण बोलत असताना एक आणखीन 2 तपशील आपल्याला या चर्चेमध्ये घ्यायचे आहेत. इटलीचा आकडा माझ्या डोळ्यासमोर आहे, तो मी प्रेक्षकांना वाचून दाखवतो. इटलीमध्ये आपण पहा तर 97,689 ही रुग्णसंख्या आहे. तिथे दगावणाऱ्यांची संख्या इटलीमध्ये आहे 10,779. आणि एक आणखीन चांगली गोष्ट आहे, बरे झालेल्यांची संख्या इटलीमध्ये 13,030 आहे. ही झाली इटलीची आकडेवारी. नेदरलँडची आकडेवारी काय आहे ती आपण ऐकणार आहोत. मात्र एक लक्षात ठेवा, ही संख्या प्रेक्षक जी मी आता आपल्याला सांगतोय ती या क्षणाची आहे. क्षणाक्षणाला संख्या बदलत आहेत. आत्ताची नेदरलँड मधली संख्या अशी आहे 11,750, 11,750 रुग्ण आहेत. 864 दगावलेले आहेत तर 250 बरे झाले आहेत. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, इटलीमध्ये बऱ्या होणाऱ्यांचं प्रमाण हे नेदरलँड पेक्षा जास्त आहे. याचं काय कारण आहे अद्वैत देशपांडे? बरेचसे आर्टिकल्स मी वाचतो म्हणजे ऑनलाईन असताना. आता बेसिकली तेच सगळीकडे आर्टिकल्स असतात. पण इथे असं आहे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे लोकांना चेक केलेले आहे किंवा जे बरे झाले ते मोस्टली सिव्हिअर केसेस आहेत बऱ्या झालेल्या. बाकीचे नॉर्मल किंवा जे सिव्हिअर पेक्षा कमी सिम्पटम्स आहेत त्यांना रिलीज केलेलं आहे, ते त्यांनी प्रदर्शित केलेलं नाही असं मला वाचण्यात आलं. पण एक्झॅक्टली काय मागे रिझन आहे हे अजून त्यांनी कुठे प्रदर्शित केलेलं नाहीये. बरं, आपण एकदा पटकन सिंगापूरची परिस्थिती काय आहे तीही जाणून घेऊ. नंदिनी नागपूरकर आहेत आपल्यासोबत सिंगापूरहून. सिंगापूरमध्ये लोकांची तब्येत सुधारण्याचा म्हणजे ज्यांना कोरोना झालाय त्यापैकी बरे होऊन किती जण घरी गेलेत आणि त्या प्रमाणात तुम्हाला इतर देशांची तुलना कशी करावीशी वाटते? भारताची तुलना तुम्ही कशी कराल? इथे बरं झालेल्यांचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं आहे. म्हणजे माझ्या मते तरी आजचा आकडा हा 200च्या जवळपासचा आहे बरे झालेल्यांचा. आणि एक 15-16 जण ICU ला आहेत. तर त्या मानाने प्रमाण चांगलं आहे. काळजी तशी तितकी काळजी त्यामुळे सर्वसामान्य जनतेला तशी वाटत नाहीये. जी भीती वाटते आहे बाकी सगळ्यांना तशी इथे वाटत नाही आहे. बर, हा सिंगापूरच्या बाबतीतला अत्यंत चांगला दृष्टिकोन आहे. अत्यंत चांगली बातमी सिंगापूर मधली आहे. मात्र चिंतेची बातमी नेदरलँड मधून पोहोचतेच आहे जगभरात. एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेऊयात. सातासमुद्रा पारचा कोरोनाच्या या भागात आपण चर्चा करतोय नेदरलँड आणि सिंगापूरमध्ये असलेल्या मराठी माणसांची. त्यांच्याशी चर्चेच्या पुढच्या फेरीत लवकरच परत येतोय. नमस्कार. सातासमुद्रापारचा कोरोना या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमामध्ये आज चर्चा करतो आहोत आपण नेदरलँड आणि सिंगापूर इथं असलेल्या मराठी माणसांशी. आपल्याला सिंगापूरला पटकन जायचंय. सिंगापूरला आपल्यासोबत नंदिनी नागपूरकर आहेत. नंदिनी मॅडम, आता एक महत्वाचा मुद्दा मी चर्चेत आणतो, तो आहे तुमच्या पतिराजांच्या बद्दलचा. तुमचे मिस्टर हे UAE मध्ये आहेत, अबुधाबीमध्ये आहेत. या कार्यक्रमात खरं तर ते येणार होते, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये. तिथली काय परिस्थिती पोहोचली आहे नंदिनीजी तुमच्यापर्यंत? कारण सौदी काही फार या विषयावर बोलतानाच आढळत नाहीये. ओके, तिकडे ते ज्या वेळेला गेले त्यावेळेला फेब्रुवारी एंड मध्ये ते अबुधाबीला गेले आहेत.
आणि तिथे जाईस्तोवर ओके होतं. त्यानंतर मग सगळीकडनं रिस्ट्रिक्शन्स यायला लागल्या आणि तिथे देखील एक 4 दिवस पर्यंत तरी असं ते रोज सांगायचे की नाही, अगं रस्त्यावर लोक फिरताना दिसतात आहेत, हॉटेलला जातात आहेत, जेवतात आहेत, शॉपिंग करतात आहेत, पण जरा काळजी घेऊन आहेत. सगळीकडे जागोजागी सॅनिटायझर अवेलेबल आहे आम्हाला इथे, प्रत्येक जण मास्क घालून असतो बऱ्यापैकी. आणि एक 2 दिवसापासून 3 दिवसापासून अबुधाबीला मेसेज येतो एक रोज की घराच्या बाहेर पडू नका, का तर आजूबाजूचा सगळा परिसर हा सॅनिटाईज करतात आहेत ते. म्हणजे हे 3 दिवसापासून तो प्रकल्प चालू आहे. आज तरी मला अजून कळलेलं नाही आहे की आजची परिस्थिती काय आहे, पण कालपर्यंतची परिस्थिती सकाळपर्यंत तरी हेच सांगत होते की 3 दिवसापासून पूर्ण अबुधाबी त्यांनी सॅनिटाईज करायला घेतलं. अगदी, म्हणजे नंदिनीजी ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर मला एक मराठीतलं गाणं आठवतं की तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे. ही काहीशी अशीच अवस्था असणार. अगदी बरोबर म्हणत आहे. अच्छा. आणि कसं असतं, तो प्रश्न नको असतो, बाहेर पडू नको म्हटलं की तसं पतिराजांना असं म्हणायचं की अरे तू बाहेर जाऊ नकोस बरं, भीती वाटते मला. तर तो प्रश्न नकोसा असतो प्रत्येक नवऱ्याला. तशीच माझी पण बऱ्यापैकी. अगदी आणि इतक्या दूर बसून सुद्धा बायको आपल्याला घराबाहेर जाऊ देत नाहीये, याचं जास्त दुःख त्यांना असू शकतं. अगदी बरोबर. प्रणिता देशपांडे यांच्याशी चर्चा करूयात. मला वाटतं त्या तुलनेने तुम्ही भाग्यवान आहात, तुमचे पतिराज तुमच्या पूर्ण ताब्यात आहेत आता घरामध्ये असल्यामुळे. हो, देवाच्या कृपेने आम्ही होम क्वारंटाईन केले आणि अजून तरी आम्ही सुखरूप आहे इथे भारतातून येऊन सुद्धा. नाही, तुम्ही एकदम सुखरूप राहणार आहात, काळजी करू नका. अत्यंत चांगल्या स्थितीतूनच सर्व मानवजात याच्यातून बाहेर येईल. पण आता तुम्ही दोघं घरात वेळ घालवता कसा, करता काय दिवसभर, कसं काय कामं वाटून घेतलीत की नाही एकमेकांना? हो, बेसिकली वर्क फ्रॉम होम तर असतंच. मंडे टू फ्रायडे माझं ऑफिस असतं, म्हणजे वर्क फ्रॉम होम असतं. नंतर मुलाला आता त्यांनी स्कूलिंग फ्रॉम होम पण सुरू केलेलं आहे, त्यामुळे त्याचा पण बराचसा वेळ त्याच्यात जातो. आणि प्रणिता पण बिझी असते काही ना काही गोष्टींमध्ये, तिला वर्क फ्रॉम असतं. जनरली मंडे टू फ्रायडे वर्क फ्रॉम होमच असतो. अच्छा अद्वैतजी, एक इथे भारतामध्ये बऱ्यापैकी व्हायरल झालेला मेसेज तुम्हाला सांगतो की वर्क फ्रॉम होम मध्ये सगळ्यात जास्त अवघड असतं ते घरामध्ये मुलांचं शिक्षण चालू ठेवणं किंवा त्यांना शिकवणं. मुलं काही शिकत नाहीत घरामध्ये बसून. तुमची अवस्था काय आहे, तुमच्याकडची परिस्थिती काय आहे? बऱ्यापैकी सेमच आहे. त्याचा फक्त जेव्हा त्याच्या स्कूलमध्ये टीचरशी कॉल असतो त्यावेळेस तो बसतो तिथे, आणि तो आता 6 वर्षाचा आहे, त्यामुळे तरी त्याला कंट्रोल करून ठेवणं मुश्किल आहे. आम्ही प्रयत्न करतो, पण नाही, ते सोपं नाही आहे. शाळेत ज्या प्रकारे शिस्त असते ते घरी शिस्त ठेवणं मुश्किल आहे तसं. अगदी. आणि आता तुम्ही काय काय घरातली कामं करायला घेतलेत? आम्ही कामं वाटून घेतली आहेत. अच्छा, कुठली कामं वाटली आहेत एकमेकांना तेही सांगून टाका एकदा, कारण अन्यथा नोकरी करणारा पुरुष आणि घर सांभाळणारी महिला असेल तर कामांची विभागणी पण होऊन गेलेली असते. पण आता दोघंही घरात आहात, काय प्रकारची कामं वाटून घेतली आहेत? जरी आम्ही घरी आहे तरी आम्ही जो काही रेग्युलर रुटीन फॉलो करायचो, जे सकाळी उठून हे ऑफिसला जायचे, तर मग आम्ही त्याच रुटीन प्रमाणे सगळं चालू ठेवलंय. फक्त आम्ही घरी बसून पहिले जी काही वेळ असते सकाळी 9 ते 6 ऑफिसची, तेव्हा कामं करून घेतो. नंतर संध्याकाळ झाली की जेव्हा हे घरी यायचे तेव्हा नंतरच्या काही ज्या आपल्या रोजच्या जीवनाप्रमाणे आम्ही ते तसंच सगळं वागतोय, तेच कामं करतोय. फक्त घरी राहून आम्ही ते सगळे रूल्स फॉलो करतोय, म्हणजे आम्हालाही बोर होणार नाही. आणि मुलाची पण असं नको व्हायला की उद्या त्याची शाळा सुरू झाली आणि आता तो एकदम आळसला की आता मला काहीच इच्छा नाही, 1 महिन्याचा ब्रेक झाला. पण त्यालाही परत ती परिस्थिती त्याला कठीण जाऊ नये म्हणून आम्ही सगळं घरी बसून प्रयत्न करतो फॉलो करायचा. म्हणजे थोडक्यात काय तर अद्वैतराव, तुम्हाला भांडी घासायला नाही लावलेली आहेत? अजून तरी नाही. अच्छा, आपण एकदा सिंगापूरला जाऊयात पटकन. सिंगापूरच्या नंदिनी नागपूरकर आपल्या सोबत आहेत. नंदिनीजी, तुमच्याकडची काय परिस्थिती आहे? तुमचे पतिदेव तर अबुधाबीत आहेत, पण आता मग तुमच्या सोबत कोण आहे सिंगापूरला? माझ्या बरोबर माझी मुलगी ईशानी आहे इथे आणि ती नोकरी करते. पण 1-2 आठवड्यापासून ती पण वर्क फ्रॉम होम करते आहे. त्यामुळे माझ्याकडेही रुटीन हे सकाळी उठून तिचा डब्बा करायच्या ऐवजी नाश्ता करायला लागतो आहे आणि बाकी रुटीन माझा तसंच आहे.
सगळं सुरू जे आधी होतं ते. बरं मी बरं. माझ्या विरंग तुम्हाला सिंगापूरमध्ये अगदी सहज बाहेर जाणं शक्य असेल, त्यामुळे तुम्ही जेव्हा बाहेर जाता त्यावेळेला काही ग्लोव्ज हातामध्ये घालणं, आपल्या सोबत सॅनिटायझरची एक बाटली ठेवणं, असं काही करता का? तुम्ही पण आता तुमचं बाहेर जाणं जरी सिंगापूरमध्ये परिस्थिती चांगली आहे तरीही कमी केलंय? खरं सांगायचं तर खरं आहे, आम्ही आमचं बाहेर जाणं कमी केलेलं आहे. आणि आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा अगदीच खूप गरज पडली आहे बाबा, आता इलाज नाहीये तरच आम्ही बाहेर जातोय. आणि त्यावेळेला व्यवस्थित मास्क लावतो, खिशामध्ये सॅनिटायझर असतं आणि डिस्टन्स मेंटेन केला जातो आणि सगळे नियम पाळूनच करतो आहे इथे आम्ही. अच्छा, ही सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे. सिंगापूरच्या संदर्भात नंदिनी नागपूरकरांनी सांगितलेला महत्वाचा मुद्दा आपल्याला विसरता कामा नये. त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट अशी सांगितली की 2 जानेवारीला सिंगापूर जागा झाला, अर्थात तो चीनशी अत्यंत निकट असल्यामुळे त्यांच्यापर्यंत माहितीचा प्रसार हा अधिक वेगानं आणि त्याच्या बाबतीतली कल्पना आधी आली असणार. दुसरा महत्वाचा मुद्दा, तिथं सरकार जे सांगतंय ते लोक ऐकतायत, ते लोक करतायत. नेदरलँडमध्ये एकदा परिस्थिती काय आहे ते विचारूयात. प्रणिताजी, भारतामध्ये सरकारनी सांगितलं आणि लोकांनी तात्काळ ऐकलं असं काही होत नाही. आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये वारंवार संचारबंदी लागल्यानंतर सातत्यानं सांगावं लागलं की अरे बाबांनो नियम पाळा, आणि ज्या वेळेला लोक नियम पाळत नाहीयेत हे लक्षात आलं तेव्हा एका फटक्यात देशभरात संचारबंदी लागू करावी लागली. नेदरलँडमध्ये सांगितल्याच्या नंतरही नियम मोडणारी माणसं होती का? नाही, नेदरलँडमध्ये त्या मानाने लोक खूप गव्हर्नमेंटचे रूल्स फॉलो करतात आणि इथे खूप स्ट्रिक्टनेस पण आहे पोलिसांमध्ये, किंवा इथे हलगर्जीपणा ते बिलकुल खपवून घेत नाही. जेव्हा देशाचा प्रश्न येतो किंवा लोकांच्या हेल्थचा प्रश्न येतो त्यावेळेस हे लोक खूप स्ट्रिक्ट असतात. त्यामुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा अंतर 1.5 मीटरचं अंतर, काना घसा बंद ठेवणे, सॅनिटायझर्सचे यूज करणे, अशा प्रत्येक गोष्टी आम्ही पाळतो. आणि मला महत्वाचं एक सांगायचं आहे की सोशल मीडियाचा आम्हाला खूप फायदा होतो, कारण तुमच्या माध्यमातून जे मीच माझा रक्षक आहे किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या काही सेफ्टी घ्या असं तिथे बसून सांगता, त्या सगळ्या आम्ही इथे सुद्धा फॉलो करत असतो. म्हणजे या माध्यमातून आम्हाला खूप फायदा झालेला आहे, कारण आम्ही आता होम क्वारंटाईन आहे. जसं आम्हाला तुम्ही भारतामध्ये युरोपातून पाहताय तसं आम्ही सुद्धा भारताचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला कायम तुमच्या न्यूज बघतो, सगळ्या चॅनल्सला फॉलो करतो आणि तुम्ही काय सांगताय याच्याकडे आमचं जास्ती लक्ष आहे. आणि आम्ही यांना सजेस्ट करतो की आमच्या भारतामध्ये अशा सेफ्टी घेतायत तर हे आपणही करूया. अगदी, हा एक महत्वाचा मुद्दा. आता तुम्ही न्यूज चॅनलची चर्चा करता आहात, योगायोगानं आपण न्यूज चॅनलवर बसूनच चर्चा करतोय. नेदरलँड मधला मीडिया या सगळ्या कव्हरेजकडे कसा पाहतो, तो कुठल्या भाषेमध्ये तिथे व्यक्त होतो आणि कुठल्या भाषेत, याचा अर्थ त्या भाषेतली त्यांची भावना काय, आरडाओरडा आहे का अतिशय शांतपणे माहिती पोहोचवणं एवढं काम तिथला मीडिया करतोय? नाही, इथे म्हणजे वेगळ्या प्रकारचं हे असतं. इथे प्रत्येक जशी प्रोव्हिन्स आहे, प्रत्येक प्रोव्हिन्सचं स्वतःचं, जसं डेनहॅगचं स्वतःचं म्युन्सिपालिटी आहे, त्यांचं स्वतःचं कम्युनिकेशन आहे आणि जसं ऍप्स वगैरे आहेत. तर इथे मीडियाचा प्रेझेन्स जो आहे तो अगदी फार कमी प्रमाणात आहे. आणि ते त्यांचं म्हणणं असं असतं की कुठे पॅनिक नको व्हायला. त्यामुळे मग इव्हन इथल्या प्रधानमंत्र्यांनी मागच्या आठवड्याच्या स्पीचमध्ये हे पण सांगितलं की तुम्ही मास्क तेव्हाच वापरा जेव्हा तुम्ही इन्फेक्टेड असाल किंवा तुम्ही एखाद्या इन्फेक्टेड माणसाला भेटून आले असाल. अदरवाईज तुम्हाला मास्क करायची गरज नाही आहे, कारण मास्क काही फुलप्रूफ इट विल नॉट, म्हणजे ते काही फुलप्रूफ नाही आहे की तुम्ही नक्की सिक्युअर आहात. त्यामुळे इथे जनरली असं पॅनिक सिच्युएशन व्हायला नको याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे फार असा न्यूज किंवा फार असं मीडिया फिरत नाही इथे. अच्छा, तुम्ही दुसरा एक महत्वाचा मुद्दाही असा वापरलात की तिथं लोक सरकारचे नियम पाळतात. नेदरलँडच्या बाबतीतली गोष्ट आहे. नेदरलँड असा देश आहे की ज्याच्यावर कधी राज्य झालं नाही, पण त्या देशानं आत्ताच्या अवस्थेत स्वतःची आरोग्य व्यवस्था कशी उभारली आहे. आत्ता जर युरोपची चर्चा करायची असेल तर जर्मनीला आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत प्रथम क्रमांक दिला जातोय, कारण तिथे तुलनेनं व्हेंटिलेटर जास्त उपलब्ध आहेत, गरजेच्या असलेल्या PPE अर्थात पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची उपलब्धता पुरेशी आहे. नेदरलँडमध्ये काय होत आहे?
आत्ता जे मी रिपोर्ट्स वाचले, आय थिंक काल संध्याकाळी वाचले, त्याप्रमाणे इथे हॉस्पिटलमध्ये ऑब्व्हियसली एवढे बेड्स नव्हते, तर त्यांनी आता बरेचसे हॉटेल्स आहेत ते पुढाकार घेऊन त्यांनी हॉटेल्सला कन्व्हर्ट केलेलं आहे. हॉस्पिटल त्यांनी बेड्स वगैरे टाकलेले आहेत. नंतर व्हेंटिलेटर्स त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे सफिशियंट आहेत, पण त्यांनी ऑलरेडी 2 वीक पहिले जास्त व्हेंटिलेटर्स ऑर्डर केले आहेत. फिलिप्सची कंपनी आहे जी व्हेंटिलेटर्स बनवते अख्ख्या मोस्ट ऑफ द हॉस्पिटलसाठी, यांची फिलिप्स कंपनी नेदरलँडची आहे आणि त्यांनी ऑलरेडी त्यांना सांगितलंय ऍडिशनल व्हेंटिलेटर्स बनवायला. तर अशा प्रकारे ऍटलिस्ट जेव्हा हेल्थ केअर सिस्टीमची जेव्हा गोष्ट येते तेव्हा त्यांनी बऱ्यापैकी उपलब्धता करून दिलेली आहे आणि लोकांना हेच सांगतात की तुम्ही घाबरू नका, आमच्याकडे व्यवस्थित सगळी सोय आहे. तुम्हाला जरी इन्फेक्शन झालं असेल तरी आम्ही याची एक दक्षता घेऊ की तुम्हाला आम्ही सेफ आणि व्यवस्थित सगळ्या सेवा उपलब्ध करून देऊ. अगदी हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. युरोपमधल्या नेदरलँडमध्ये कशा पद्धतीनं सरकारचा रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे हा यातून समोर येतो. सिंगापूरला जाऊयात पटकन. सिंगापूरहून आपल्या सोबत नंदिनी नागपूरकर आहेत. सिंगापूरमधली आरोग्य सेवा या बाबतीतही जगात चर्चा होते आणि सिंगापूरच्या सरकारचा रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन याबाबतही जगात त्यांची प्रशंसा होते. आत्ता सिंगापूरनं भविष्यकालीन उपाययोजना काही करून ठेवल्या आहेत का? म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की देव करो पण सिंगापूरमध्ये कोणतीही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण न होवो, जर झाली तर सिंगापूरची तयारी काय? सिंगापूर तसं बऱ्यापैकी तयार आहे. सिंगापूरनी इथे जसं क्वारंटाईन करायला दवाखाने कमी पडतात म्हणून हॉटेल, शाळे आणि युनिव्हर्सिटी, इथे 3 युनिव्हर्सिटी आहे, त्यांचे कॅम्पस थोड्या प्रमाणात त्यांचा कॅम्पस असा घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे एक पुलाव बीन म्हणून आयलँड आहे शेजारी सिंगापूरच्या, तर त्याचाही उपयोग ते क्वारंटाईनसाठी करून ठेवायला घेतात आहे. म्हणजे लोकांची संख्या वाढणार हा दृष्टिकोनच ठेवून त्यांनी सगळी सोय केलेली आहे. अच्छा, सिंगापूरमध्ये सर्वसाधारणपणे कुठल्या वयोगटात प्रादुर्भाव तुम्हाला आढळतोय? हा जगातला प्रादुर्भाव हा साधारण 45-50च्या पुढच्या लोकांमध्ये आढळत असताना सिंगापूरच्या बाबतीत काही वेगळं आहे? कारण हा प्रश्न मी यासाठी विचारतोय, आशियाई देशांमध्ये एक असा प्रकारचा भ्रम किंवा अशा प्रकारचा विचार पसरलेला आहे की युरोपियन देशातल्या लोकांच्या तुलनेमध्ये आशियाई माणसं ही जास्त रोगप्रतिकारक शक्ती बाळगतात. हा, तसं बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण इथे देखील आतापर्यंत ज्या 3 डेथ झालेल्या आहेत त्या 60+ वाल्यांच्याच आहेत आणि त्यामुळे लहानांना असं अगदी एकच केस आढळली होती की एका शाळेतल्या विद्यार्थ्याला इन्फेक्ट झालेला तो. बाकी तसं तर अजून तरी काही ऐकवात आलेलं नाहीये. त्यामुळे जे इतर ठिकाणचे नियम आहेत किंवा म्हटल्या जातं त्याप्रमाणे इथे देखील फॉलो म्हणायला आपण हरकत नाहीये तशी. अच्छा, पटकन एकदा नेदरलँडची चर्चा करूयात. नेदरलँड मधली परिस्थिती काय हे तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. आपल्या सोबत प्रणिता देशपांडे आहेत, त्यांच्याबरोबर अद्वैत देशपांडे पण आपल्या सोबत बसलेले आहेत. नेदरलँड मधल्या माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीचं काय? इथे पण जसं मी मागे म्हटलं, मोस्टली जे अफेक्टेड लोक आहेत ते जेव्हा मी रिपोर्ट वाचतो तेव्हा 50 अबाव आहेत आणि इव्हन ज्यांची डेथ पण झाली आहे ते पण येतात आहेत त्याच 50 ते 80च्या वयोगटात येतात आहेत. इथे जनरली असं म्हणतात की इथली जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ती भरपूर आहे. म्हणजे ऍव्हरेज इथे 80 वर्षाचे लोक फार तुम्हाला दिसतील. म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे असं की त्या निमित्ताने इथे लोक जास्त जगतात असं म्हटलं जातं. ऑब्व्हियसली की इथे तसं वातावरण चांगलं असल्यामुळे, पोल्युशन कमी असल्यामुळे इथे बरेच एज ग्रुप जो आहे तो मोठ्या ब्रॅकेटमध्ये येतो. अगदी अगदी. आणि आपण सिंगापूर आणि नेदरलँड या दोन्ही देशातल्या मराठी माणसांशी चर्चा करतोय. आता मराठी माणसाची म्हणून काही लक्षणं आहेत आणि त्या अनुषंगाने आपण या दोन्ही महिलांशी करणार आहोत चर्चा. त्याचबरोबर अद्वैत देशपांडे पण आपल्या सोबत आहेत. मला सिंगापूरमधल्या मराठी माणसांच्या प्रतिनिधींच्या रूपानं आपल्या सोबत असलेल्या नंदिनी नागपूरकर यांना विचारायचं आहे की नंदिनीजी, तुमचं तिथे महिलांचं सर्कल आहे का? मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ असं काही आहे का? आणि या महाराष्ट्र मंडळाचं आत्ताच्या घडीला
हृदय हे कोणासाठी धडधडतंय? सिंगापूरसाठी, महाराष्ट्रासाठी, भारतासाठी? तुम्ही असा प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर मी खूप मोठं देऊ शकते. साहजिकच आहे, आपली माणसं आपलीच माणसं असतात. त्याचबरोबर आम्ही आता सिंगापूरला राहतोय, त्यामुळे इथे महाराष्ट्र मंडळ जे खूप मोठं मंडळ आहे, आमच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज असतात, बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह होतो आणि त्यामुळे आमची मैत्री पण भरपूर आहे. त्यामुळे आमचं चाललं असतं की प्रत्येक जण सुखरूप असला पाहिजे. बऱ्याच जणींची मुलं हे परदेशात शिकायला आहे, अजून कोणी युएसला, युके, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी शिकायला आहेत आणि ज्यांना येता ते येतात आहेत, पण ते येऊ नाही शकत आहेत. त्यांच्यासाठी आमचं मन दुखतं आणि आमची पूर्ण त्यांच्या ईश्वरचरणी प्रार्थना असते की ती मुलं सुखरूप असली पाहिजे सगळी. जी मुलं आता बाहेर आहेत नंदिनीजी, जी मुलं बाहेर आहेत त्यापैकी किती जणांनी सिंगापूरमध्ये परत येण्याचा हट्ट केला आणि सिंगापूरच्या सरकारनं त्यांच्यासाठी भारताप्रमाणे काही विमान पाठवलं, त्यांना आणलं का आत्ता तुर्तास तुम्ही येऊ नका, आहात तिथेच राहा असं सांगितलंय? ऍक्च्युअली असं आहे की इथे अजूनही आजच्या क्षणापर्यंत जे सिटीझन आहेत, इथले PR आहेत, जे त्यांना गव्हर्नमेंट अलाउ करते यायला. फक्त कालपासून असं झालं आहे की आता पहिलं ते लोक होम क्वारंटाईनचे परमिशन द्यायचे, पण आता त्यांनी अगदी निष्कर्षून सांगितलं आहे की तुम्ही आलात देशात परत तर तुम्हाला आम्ही सांगू तिथेच राहावं लागेल. अगदी. पण याच्याबरोबर एक आणखीन महत्वाचा मुद्दा असा येतो की आपण सिंगापूरच्या आसपास थोडंसं बघूया. सिंगापूरच्या आसपास असे अनेक देश आहेत की ज्यांचा चीनशी अत्यंत दैनंदिन संपर्क सुरू आहे. त्यांच्या फ्लाईट्स चीनमध्ये जात आहेत, चीनमधून त्यांच्याकडे विमानं येत आहेत. हे कसं काय चालू आहे या सगळ्यांचं? आणि या देशांच्या अशा वागण्याचा धोका आणि भीती या दोन गोष्टी सिंगापूरमध्ये आल्या आहेत? भीती थोडीशी आहे, नाही असं नाही म्हणत मी अगदी की आम्ही अगदी बिनधास्त चाललोय असं नाहीये. भीती आहे, पण काळजी घेतल्या जाते हे. म्हणजे त्यांचं टेम्परेचर घेणं, त्यानंतर त्यांची हिस्ट्री बघणं, आणि आता तर जे प्रवासी येतात आहे त्यांची पहिले काही हिस्ट्री नाही आहे ना हे पहिले बघ. म्हणजे इथला सिटीजन असला तरी देखील त्याची विचारपूस केल्या जाते आहे. त्यानंतर आता त्यांनी 4 मार्च पासून प्रवाशांचा स्वॅब टेस्ट करायला सुरुवात केली आहे. आणि अशा वेळेस जे लोक होम क्वारंटाईन होते त्यांना अगदी स्ट्रिक्टली वॉर्निंग होती की तुमचे रिपोर्ट येईपर्यंत काहीही हालचाल नाही, आणि रिपोर्ट्स कळल्यावर देखील 8 दिवस घराच्या 8 ते 10 दिवस म्हणजे 14 दिवस तुमचे पूर्ण तुम्ही घरात राहा. आणि जर का निगेटिव्ह आपल्याला पटकन नेदरलँडची चर्चा ही आता या पुढच्या टप्प्यावर आपण चर्चेला नेतो आहोत, त्यानिमित्तानं सुरू करायची, आणि ती आहे नेदरलँड मधल्या आरोग्य सेवकांच्या बाबतीतली. प्रणिता देशपांडे आणि अद्वैत देशपांडे आपल्या सोबत आहेत. मला अद्वैत आपल्याला असं विचारायचं आहे की नेदरलँडमध्ये तिथल्या आरोग्य सेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जावी म्हणून तुम्ही काय करता? बेसिकली आम्ही म्हणजे अप्रिसिएशनच करतो. म्हणजे तसं स्पेसिफिकली ज्यांना आम्ही इथे बरेचसे न्यूज बघतो की गव्हर्नमेंट बरेचसे प्रोग्राम्स चालवते आहे जेणेकरून जे लोक या सेवेत आहेत त्यांना पुरेशी मदत मिळावी. काही लोकांना म्हणजे इथे पण बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की त्यांना टिफिन्स किंवा काही हे पाहिजे तर गव्हर्नमेंट त्यांना प्रोव्हाइड करते आहे. त्यांचे जे मुलं आहेत, जरी इथे शाळा बंद असल्या तरी त्यांच्या ज्या हेल्थकेअर वर्कर्स किंवा जे कंपल्सरी ज्यांना पोलीस झाले, ज्यांना बाहेर राहायला लागतात, त्यांच्यासाठी त्यांनी स्पेसिफिकली शाळा उघडून दिली आहे की त्यांची मुलं तिथे राहतील म्हणजे यांना इकडे काम करता येईल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी यांनी ऑनलाईन किंवा असा सपोर्ट सुरू केलेला आहे. आणि बरेचसे एनजीओ जे आहेत ते पण घरी येऊन, समजा तुम्हाला काही कन्सल्टेशन पाहिजे असेल किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस पाहिजे असतील तर ते प्रोव्हाइड करतात. बऱ्याचशा हॉटलाईन नंबर सुरू केलेले आहेत त्यांनी. इव्हन जे तुम्ही ज्या ऑनलाईन सेवांच्या बद्दल बोललात ते फार बरं झालं. भारतामध्ये अद्यापही ऑनलाईन सेवा सुरू करावी न करावी या संदर्भात थोडासा संभ्रम आहे. काही प्रमाणात ती काही ठिकाणी सुरू झाली आहे. मला सांगा प्रणिताजी, समजा एखादी वस्तू तुम्ही ऑनलाईन मागवलीत नेदरलँडमध्ये, तर ती वस्तू तुम्ही तात्काळ घरात घेता का? कारण आम्ही काही दिवसांपूर्वी इंग्लंड, अमेरिका आणि इतर देशांमधल्या लोकांशी बोललो.
ती लोक आलेल्या वस्तू, त्या कोरोना किती काळ त्या वस्तूच्या वेष्टनावर जिवंत राहतो याचा विचार करून त्या वस्तू तशाच घरामध्ये पडू देतात आणि मग त्या तितक्या वेळानं वापरायला सुरुवात करतात. नेदरलँडमध्ये असं होतंय? सहसा आम्ही काही मागवणं सध्या या पिरियडमध्ये काही मागवणं टाळतोच आहे. पण असं झालं की अत्यंत काही औषधं संपली की ज्यांची आम्हाला अत्यंत गरज आहे आणि सपोज ती अशी वेळ आली की ते मला आता अर्जंट मागवायचं असेल तर आम्ही मग जे काही आपले जे फॉर एक्झाम्पल ज्यांनी आपण सोल्युशन्स आहेत की ज्यांनी ते आपण बॅक्टेरिया फ्री करू शकतो त्यांनी आम्ही थोडंफार पुसून घेतो. मग आम्ही तरी पण ते घरात घेण्यापूर्वी असा विचार करतो की नाही हे खाली जाऊन म्हणजे आपल्या ज्या वस्तू आपण ठेवतो त्या खोलीमध्ये जाऊन आम्ही ते एक दिवस ठेवून देतो की या खोलीत हे पडू दे, 2 दिवसांनी बघू याला घेऊन जाऊ. जर असेल काही त्याच्यावर तो विषाणू 2 तास 3 तास तर त्याच्यावरही ते जिवंत राहतात. तर मे बी नंतर आपण परत एकदा याला सॅनिटायझरनी पुसून वगैरे घेऊ आणि मग 2 दिवसांनी घरात घेऊ असा काही आमचा आहे मागचा. बरं, यात एक आता पुढचा टप्पा चर्चेचा आहे तो कशा पद्धतीनं त्या देशांची संस्कृती अशा प्रकारच्या स्थितीतल्या मयतांशी वागते. आता हा मुद्दा मी का घेतोय याचं कारण असं तर इटली जो देश या आत्ताच्या स्थितीत सर्वात जास्त होरपळून निघालाय त्या देशानं कोरोनाग्रस्तांच्या मयताच्या बाबत काही निर्बंध लागू केलेले आहेत. तीच स्थिती फ्रान्सची आहे, तीच इंग्लंडची आहे, तीच ऑस्ट्रेलियाची आहे, तीच अमेरिकेची आहे. नेदरलँडमध्ये काय परिस्थिती आहे आणि हे मी का विचारतोय तर मुंबई महानगरपालिकेनं आजच्या दिवसाला म्हणजे आपण आज जेव्हा चर्चा करतोय 30 मार्चला एक आदेश जारी केलेला आहे आणि अतिशय स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाला कोणत्याही प्रकारे दफन करू नये. ते कोणत्याही धर्माचे असावेत त्याचं दहनच झालं पाहिजे. इटलीत हे सुरू झालेलं आहे. भले ख्रिस्ती लोक असतील पण ते आता दहन करतायत. इंग्लंड अमेरिकेबाबतीत ती स्थिती नाही. तुमच्याकडची परिस्थिती काय नेदरलँड मधली आणि त्यानंतर आपण सिंगापूरच्या बाबतीतही हा प्रश्न उपस्थित करणार आहोत. अजूनपर्यंत तर असं काही ऐकण्यात आलेलं नाहीये, इथे काही असे रूल्स आलेले नाही आहेत. मे बी अजून एवढी डेथ पर्सेंटेज वाढला नाही त्यामुळे असं असेल. पण इथल्या गव्हर्नमेंटनी अजून असं काही अनाऊन्स नाही केलेलं आहे की ज्यांची डेथ झाली आहे किंवा ज्या डेड बॉडीज आहेत त्यांना कशा प्रकारे तुम्ही विल्हेवाट लावा असं काहीच इथे अजूनपर्यंत ऐकण्यात आलेलं नाही. लोकांपर्यंत त्यांनी अजून हे डिस्क्लोज केलं नाहीये म्हणजे सांगितलं नाहीये आम्हाला की काय करतात ते. पण एवढंच आम्हाला माहितीये की त्या मृतदेहांना रिलेटिव्हकडे ते देणार नाही आहेत कारण आता त्या मृतदेहांवरती जो संसर्ग तो व्हायरस आहे तो परत कुठल्या नातेवाईकाला किंवा लोकांना लागू नाही म्हणून त्यांना ती बॉडी सोपवण्यात येणार नाहीये इतपतच आम्हाला माहिती आहे. पण त्याचं ते काय करतात आहे कसं त्याचे पुढचे जे काही कार्य आहे ते आम्हाला अजूनपर्यंत तरी गव्हर्नमेंटनी काही आम्हाला कळवलं नाहीये नागरिकांना. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. नेदरलँडमध्ये काय होतंय याच्या संदर्भातली माहिती देणारा सिंगापूरची परिस्थिती काय आहे नंदिनीजी? आजच्या घडीला तर सिंगापूरमध्ये 3ची संख्या आहे आणि आम्हाला अजून त्याच्याबद्दल तेवढी माहिती मिळालेली नाहीये. सर्वसामान्य पर्यंत काही पोहोचलेलं नाहीये त्याबद्दल. ठीक आहे. या चर्चेतला हा एक सकारात्मक मुद्दा आहे की अशा प्रकारे तिथे कुठले निर्बंध नाही आहेत. पण चर्चेत मी या गोष्टीलाही नमूद करू इच्छितो की अनेक ठिकाणी ज्या देशांची यादी मी थोड्या वेळापूर्वी वाचून दाखवली तिथे तर आता ऑनलाईन फ्युनरल सुरू झालेली आहेत. म्हणजे तुम्ही वेबकॅमच्या माध्यमातून अंत्यसंस्कारामध्ये सहभागी व्हा. प्रत्यक्ष अंत्यसंस्काराला जाऊ नका. इतकंच नाही तर जर समजा तुमचे नातेवाईक रक्ताचे असतील तरच तुम्हाला अंत्यसंस्कारात सहभागी होता येईल. अशा प्रकारचे विविध निर्बंध आता अंत्यसंस्कारावरही लागू आहेत. आता एक महत्वाची चर्चा आहे ती अमेरिकेच्या बद्दलची. नेदरलँड हा एक महत्वाचा देश जो आता कोरोनाच्या प्रादुर्भावानी होरपळून निघतोय आणि दुसऱ्या बाजूला सिंगापूर. या दोन्ही देशातल्या मराठी माणसांना मला विचारायचं असं आहे की अमेरिका टाळेबंदी करायला तयारच नाहीये. अमेरिकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लागण होऊन तिथे लोकांचे वेगानं जीव जात असतानाही तिथे टाळेबंदी न होणं हे भविष्यात अमेरिकेला किती मोठी किंमत चुकवायला लागू शकतं. नेदरलँड मध्ये अद्वैत आहेत आपल्यासोबत, त्यांनी आधी बोलायचंय. आपण बघतोच आहे इटलीमध्ये काय त्याची परिस्थिती झालेली आहे आणि मी असं एक मध्ये ट्विट पण वाचलं की कुठेतरी सोशल मीडियावर की तिथल्या अक्षरशः हेल्थ वर्करनी पण हात टेकले की आता ही परिस्थिती हाताबाहेर गेली, आम्ही काही करू शकत नाही.
तर हे ऍक्च्युली लर्निंग आहे आणि हे अमेरिकेने घ्यायला पाहिजे, याच्याकडून शिकायला पाहिजे. आपण बघतोय की भारतामध्ये ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यातून शिकतोय, आपली सरकार बरंच हेल्प करते आहे. पण जेव्हा मी न्यूज पण बघतो अमेरिकेच्या बाबतीत, त्यांनी हे एवढे सगळे मेजर्स घेतले नाही आहे. आय थिंक ते खूप इम्पॉर्टंट आहे. ऑफकोर्स आपलं त्यांच्यापर्यंत कुठपर्यंत आवाज जाईल हे माहिती नाही, पण त्यांच्याकडे पण ते एक्सपर्टीज असतील. निश्चित आपण ज्या पद्धतीनं सांगता आहात त्यात मुद्दा हा काळजीचा जास्त आहे. सिंगापूरच्या लोकांना या संदर्भातली कितपत काळजी आहे? कारण अमेरिका ऐकत नसेल तर अमेरिकेतला संसर्ग थांबणार नाही. अमेरिकेतला संसर्ग जर थांबला नाही तर जगामध्ये या संदर्भात काय परिणाम होतील त्याची माहिती पण आपल्याला घ्यावी लागेल. सिंगापूरला आपण नंदिनी नागपूरकर यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांच्याही संदर्भातला हा प्रश्न आपण नक्कीच उपस्थित करू. पण तत्पूर्वी एक पटकन नेदरलँडच्या संदर्भातला प्रश्न मी प्रणिता देशपांडे यांना विचारू इच्छितो. प्रणिताजी, ज्या वेळेला तुम्ही तिथून भारताकडे पाहता, तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं? भारत आत्ताच्या घडीला सुरक्षित हातात आहे का? अगदी प्रामाणिक मत द्यायचं झालं तर मला असं अभिमानाने सांगावं असं वाटतं की भारत हा अगदी सुरक्षिततेच्याच वाटचालीचे पावलं उचलताना दिसतो आहे. आपले नरेंद्रभाई मोदीजी असो किंवा महाराष्ट्राचे उद्धवजी ठाकरे असो, यांचं प्रत्येक पाऊल मी बघते. जेव्हा कलम 144 लावला त्यांनी, त्या क्षणापासून अशी प्रत्येक गोष्ट अंमलात आणली त्यांनी की ज्यामुळे हा जो संसर्ग आहे याला आटोक्यात आणल्या गेलं. आणि माझ्या दृष्टीने भारताचा हा काही जो प्रयोग आहे हा सक्सेसफुल आहे. कारण जर आपण दुसऱ्या देशांशी तुलना केली भारताची तर असंख्य लोकसंख्या असताना सुद्धा ह्या प्रमाणात त्या रोगावर प्रतिबंध करणं हे काही इतकं सोपं काम नाहीये. आज आम्ही इथे बसून जेव्हा या देशांची ही भयंकर परिस्थिती पाहतो आहे त्यानुसार मला असं नक्कीच वाटतं. खरंय. एक अत्यंत छोटासा प्रश्न सिंगापूरच्या बाबतीतला आणि सिंगापूरमध्ये असलेल्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या नंदिनी नागपूरकर यांना. नंदिनी नागपूरकर, तुम्ही ज्या वेळेला तिथे बसून भारताकडे पाहता, तुम्हाला वाटतं का की भारताचं एक पाऊल असं पडलं असतं तर परिस्थिती आणखीन चांगली असती? खरं म्हणाल तर भारत एकदम योग्य हातात आहे. मोदीजींच्या हातात असल्यामुळे तेवढी काळजी नाही आहे, कारण ते माणुसकीला जपणारे आहे. पैशापेक्षा त्यांना माणूस महत्वाचा आहे हे पदोपदी जाणवत आहे त्यांच्या ह्याच्यातनं. थोडस एक वाटतं आहे की जो पहिला पेशंट आला दुबईहून आलेला, त्यावेळेला दुबईच्या फ्लाईटचं ते तपासणी करत होते. तर त्या क्षणाला जर का थोडस इतर देशांच्याकडेही लक्ष दिल्या गेलं असतं, इतर प्रवाशांकडे देखील देशातल्या, तर कदाचित आपल्याला अजून आटोक्यात आणता आलं असतं, एवढंच मला वाटतं. अगदी हे एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण आपण या चर्चेत मांडलं. प्रणिता देशपांडे, अद्वैत देशपांडे यांच्याबरोबरच नंदिनी नागपूरकर, आपलेही खूप खूप आभार या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आपण जिथे आहात तिथे सुरक्षित राहा, स्वतःची पूर्ण काळजी घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या चर्चेतून जे आम्हाला शिकता आलं ते हेच आहे. क्रमांक 1, सरकारने सांगितलेले निर्देश पाळा. क्रमांक 2, अत्यंत स्पष्टपणे निष्काळजीपणा दाखवू नका. आणि नंबर 3, ज्या पद्धतीची शारीरिक स्वच्छता ठेवायची आहे ती पाळा आणि त्याच मार्गावर चाला. आपल्या सगळ्यांनाच कोरोनाच्या या युद्धामध्ये माणूस जिंकलेला सिद्ध करायचा आहे. साता समुद्रापारचा कोरोना या कार्यक्रमात तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.